महाराष्ट्रातील झटपट आणि लोकप्रिय नाश्त्याचा प्रकार म्हणजेच कांदे पोहे। पप्पांच्या हातच्या कांदे पोहेची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। पाव किलो जाडे पोहे चाळणीत घेऊन 2 वेळा स्वच्छ धुतले, पाणी निथळून पोहे बाजूला ठेवले जेणेकरून ते मऊ होतील। 3 मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखटवाल्या आणि पाववाटी कोथिंबीर, 7-8 कढीपत्त्याची पाने, अर्धा लिंबू आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला। पोहे करण्या अगोदर 1 वाटी शेंगदाणे 1 तास अगोदर भिजत घातले होते। रविवारचा दिवस आणि रविवारची सकाळ, सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने घरात येणारं सकारात्मक वातावरण। आणि आता करायला घेणार आहोत आपण झटपट असे कांदे पोहे। एका पातेल्यात आपण आता तेल गरम करत ठेवणार आहोत। 3-4 चमचे पातेल्यात तेल घालून घेऊया। कांदे पोहेची रेसिपी सगळ्यांनाच येते, परंतु पप्पांच्या हातच्या कांदे पोहेची रेसिपी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची इच्छा होती, कारण ते कांदे पोहे अगदी मऊसूद आणि सुंदर बनतात आणि टेस्टी देखील। गरम झालेल्या तेलात आता आपण 1 चमचा हिंग घालूया। हिंग तेलात छान असं मिक्स झालेलं दिसत आहे। आता आपण या तेलात 1 चमचा मोहरी घालूया। इन्ग्रेडियंट्स तेलात छान प्रकारे मिक्स झाले की त्यांचा स्वाद व्यवस्थित असा पसरतो। मोहरी देखील तडतडताना दिसत आहे, म्हणजेच तेल व्यवस्थित गरम झालेले आहे। आता आपण तेलात घालणार आहोत 1 मोठा बारीक चिरलेला कांदा। कांदे पोह्यांमध्ये कांद्याचं प्रमाण जास्त असेल तर पोहे खाण्यास खूप मजा येते आणि पोह्यांमध्ये नरमपणा टिकून राहतो। कांदा गुलाबी होईपर्यंत आपण तो परतवून घेणार आहोत। कांदे पोहे या रेसिपीचे बरेच प्रकार आहेत, पण याच लोकप्रिय आणि साध्या प्रकारच्या कांदे पोह्याच्या रेसिपीमुळे ते प्रकार निघालेले आहेत। आता आपण कमी तिखट असलेल्या 3 मिरच्या घालत आहोत आणि 7-8 कढीपत्त्याची पाने, थोडी कोथिंबीर आपण यात मिक्स करत आहोत। सर्व इन्ग्रेडियंट्स घालून झाल्यावर आपण ते चमच्याने व्यवस्थित असे परतवून घेणार आहोत। बहुधा लोक पोहे भिजवून झाल्यानंतरच हळद आणि मीठ लावून ठेवतात, पण आपण फोडणी देताना हळदीचा आणि शेवटी मिठाचा वापर करणार आहोत। 1 चमचा आपण इन्ग्रेडियंट्स मध्ये हळद मिक्स केलेली आहे आणि त्यानंतर लिंबू पिळून घेतलेला आहे। व्यवस्थित असं पुन्हा हे इन्ग्रेडियंट मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटे टोपावरती झाकण ठेवून घेऊया, जेणेकरून इन्ग्रेडियंट्स छान असे वाफेवर अजून मऊ होतील। 2 मिनिटांनंतर आपण 1 तास पाण्यात भिजत घातलेले शेंगदाणे यात घातले। व्यवस्थित असे ते परतवून घेऊया। कांदे पोह्यांमध्ये एका बाजूला आपण ओल्या नारळाचा किस करून घेतला होता। आता आपण या इन्ग्रेडियंट्स मध्ये पोहे मिक्स करून घेत आहोत। कांदे पोह्याचे 2 प्रकार असतात, एक जाडे पोहे आणि एक पातळ पोहे। कांदे पोहे करताना कायम तुम्हाला जाडे पोहेच वापरायचे आहेत। पातळ पोह्यांचा उपयोग बहुधा चिवडा करण्यासाठी केला जातो। आता आपण चवीनुसार योग्य प्रमाणात मोजमापानुसार मिठाचा वापर करत आहोत। चवीनुसार मिठाचा वापर केल्यावर व्यवस्थित असे पोहे परतवून घेऊया। परतवून घेताना हळदीचा पिवळसर असा सुंदर रंग पोह्यांमध्ये उतरताना तुम्ही पाहू शकता। कांदे पोहे ही रेसिपीच खूप रुचकर असते, म्हणूनच नाश्त्यासाठी किंवा पाहुण्यांसाठी तो उत्तम पर्याय असतो। कांदे पोहे हा महाराष्ट्रातील एक संस्कृतीचा भाग आहे, म्हणूनच नवीन दाम्पत्याला देखील नवीन आयुष्य सुरू करण्याआधी विचारला जाणारा प्रश्न म्हणजेच कांदे पोह्याचा प्रोग्राम झाला का। गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर घालून घेतली आणि झाकण ठेवून 2 मिनिटे आपण असेच पोहे गरम करत ठेवणार आहोत। तुम्ही पाहू शकता पोहे किती सुरेख दिसत आहेत। आता पाववाटी ओल्या नारळाचा किस आपण यात घालत आहोत, जेणेकरून पोह्याची टेस्ट अजून वाढेल। कांदे पोहेची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। पुढचा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटू, तोपर्यंत थँक यू सो मच।